सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी, दोन्ही हात गुडघ्यांवरती, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, दोन्ही हातांची कोपरं आपल्या शरीराच्या जवळ, खांदे शिथिल, डोळे अर्धत मिटलेले, जाणीव आपल्या श्वासाची, आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतीबंध आपणच आपला तपासून घ्यायचा आहे. एक हलकस स्मितहास्य चेहऱ्यावर. काही उद्देशाने आपण हा वर्ग जॉईन केलेला आहे. या उद्देशाचं स्मरण. वर्गाला सुरुवात करण्याआधी करूया एक ओंकार. यासाठी आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार काही क्षण शांत, स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित करूया. याकरिता दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत आणि सुरुवात करूया. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. हस्तवर्धन, दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण. नेत्रस्पर्श. निर्माण झालेली ऊब आपल्या संपूर्ण डोळ्यांच्या आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची आहे आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. मनपूर्वक स्वागत आणि या व्यवहारिक नवीन वर्षाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. माझा आवाज येतोय बरोबर ना? सुरुवातीला मी माझी ओळख करून देते. माझं नाव योगिता सकपाळ. मी 2016 मध्ये योग टीचर ट्रेनिंगचा डिप्लोमा कंप्लीट केला घंटाळी मित्रमंडळ ठाणे येथून आणि त्याच नंतर 2021 मध्ये MA इन योगशास्त्र ही पदवी कवी कुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटी नागपूर येथून मी संपादन केली. आणि ऍज अ प्रोफेशनली मी ग्रंथालयामध्ये म्हणजे ऍज अ लायब्ररियन म्हणून काम केलं 16 वर्ष आणि त्याचबरोबर हा मी योग सुद्धा शिकत गेले. तर 2016 पासून हा योग मी शिकत आहे आणि शिकवत आहे आणि त्यातलाच हा आजचा एक भाग म्हणजे आपण दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून एकमेकांशी आता जोडले गेलेलो आहोत या योग साधनेच्या स्वरूपामध्ये. तर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर काही आजचा जो आपला वर्ग आहे हा आपला एकमेकांचा परिचय किंवा आपण कुठल्या उद्देशाने हा वर्ग जॉईन केलेला आहे याच्यामध्ये आजचा वर्ग आपला थोडंसं जाईल. काही इंट्रोडक्शन, काही इन्स्ट्रक्शन्स मी देईन आपल्याला की आपल्याला कशा प्रकारे या वर्गाला बसायचं आहे, कुठल्या आपल्याला गोष्टी पाळायच्या आहेत, काय करायचं आहे हे आजच्या दिवसामध्ये होऊन जाईल आणि उद्यापासून जो आहे हा आपला प्रॉपर वर्ग चालू होईल. तर आता मी तुम्हाला फक्त एक रिक्वेस्ट करते की तुम्ही प्रत्येकीने अनम्यूट व्हा आणि स्वतःचा परिचय द्यायचा आहे आपल्याला आणि कुठल्या उद्देशाने आपण हा वर्ग जॉईन केलेला आहे हे आपल्याला सांगायचं आहे. फक्त एक असं आहे की मी हा जो माईक लावलेला आहे, जेव्हा मी हा माईक लॅपटॉपला लावते तेव्हा मला तुमचे कोणाचेही आवाज येत नाही. माझा आवाज फक्त तुमच्यापर्यंत जातो. मग जर काही प्रॉब्लेम असेल किंवा जर कुठे तुम्हाला काही समजलं नाही तर तुम्ही चॅटबॉक्स मध्ये तर लिहून पाठवू शकता. त्याचबरोबर एखादं मला इशारा करायचा की हे नाही समजलंय, मग मी माझा अनम्यूट करीन म्हणजे तो माईक काढेन आणि मग तुमच्याशी संवाद साधेन. आता मी माईक माझा काढतेय आणि मग तुम्ही माझ्या फक्त थोडक्यात ओळख करून एक मिनिट. तुम्हाला अनम्यूट म्यूट केलं असेल सरांनी, मी अनम्यूट करते. तुम्हाला आता अनम्यूट केलेलं आहे मी प्रत्येकाने. हा, संध्या शिंदे मॅडम. येस, बोला. मॅडम माझं नाव सानिका शिंदे आहे. अच्छा, ओके. सानिका शिंदे.
तर असं काही नाही, फक्त स्वतःची हेल्थ फिट राहावी या उद्देशानेच चालू केलंय मी जास्तीत जास्त. कारण ओके. की आता गरज आहे आणि माझं काम तसं थोडं हार्ड आहे, तर हम्म. मला स्वतःला फिट ठेवणं ही गरज आहे. तर ओके. माझे कधी कधी शोल्डर प्रॉब्लेम्स किंवा बॅक पेन हे सगळे प्रॉब्लेम चालू होतात, किंवा पित्ताचा त्रास, हे छोटे छोटे प्रॉब्लेम चालू असतात, हेडॅक आहे. हम्म. त्यासाठी मी त्या उद्देशाने चालू केलं शिकण्यासाठी. ओके. म्हणजे तुमचं जॉब काय आहे? म्हणजे ते फक्त मला यासाठी की आसनं करताना जर काही कॉन्ट्राइंडिकेशन असतील तर तुम्हाला सांगता येतील. हा, माझं होम सर्व्हिस आहे अर्बन कंपनीमध्ये, पार्लरचं काम. अच्छा, तुम्ही अर्बन पालघर, कंपनी. पालघर नाही, मुंबई मधून मुंबई. मुंबई? ओके. ओके. हम्म. खूप खूप स्वागत आहे तुमचं. ऍसिडिटी, हायपर ऍसिडिटी नाहीये ना? फक्त नॉर्मल ऍसिडिटी आहे. काही हे चालू नाहीये ना? म्हणजे काय म्हणतात त्याला, ट्रीटमेंट वगैरे चालू नाहीये ना त्याची? नाही, काही नाही. ओके. फक्त एका वन लेगचा इश्यू आहे. हम्म. 4-5 वर्षापूर्वी ऍक्सिडेंट झालं, तर तो लेफ्ट साइडचा लेग थोडा पेन करतो, तर तुम्ही सगळेच आसन फास्ट वगैरे असं नाही करू शकत. तिथे मग थोडा मला प्रॉब्लेम येतो. ओके, म्हणजे लेग साईड. बाकी सगळं मी नॉर्मली करू शकते. हा. डाव्या पायाला थोडस प्रॉब्लेम. अँकल अँकल, अँकलला. अँकलला. ओके. हा. ओके. ठीक आहे, ठीक आहे, स्वागत आहे. फक्त आसनं करताना आपली क्षमता आपल्याला ओळखून त्याप्रमाणे कृती करायची आहे. कारण की माझा असा प्रयत्न असतो की जे आदर्श आहे ते आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, असं माझं एक हे असतो. त्यामुळे मी करताना म्हणजे तुम्हाला दाखवायची माझी जी ही असते ती थोडीशी आयडियल असते. फक्त आपण आसनं करताना थोडस आपली शारीरिक क्षमता ओळखावी, की जिथे मला दुखतंय म्हणजे अँकलला कुठे येतं आपण वज्रासन करू, किंवा काही आसने जिथे आपल्या अँकलवरती थोडासा स्ट्रेच येतो, किंवा थोडासा ताण दाब आपल्याला दोन्ही जाणवतं. तर हम्म. इथे जर समजा हम्म. तुम्हाला कुठे प्रॉब्लेम वाटला की नाही मला आता इथे नाही बसता येते, तर मग सरळ आसन सोडून द्यायचं आणि सुखासनामध्ये बसलं तरीही चालेल. किंवा वज्रासनामध्ये बसताना अँकल वरती कसा दाब येणार नाही, कसा ताण येणार नाही, हे मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. ह्याच्या ज्या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत की जिथे तुम्हाला व्यवस्थित म्हणजे तुमची ऍसिडिटी सुद्धा कंट्रोलमध्ये येऊ शकते आणि तुम्हाला अँकल वरती सुद्धा तुमचं जास्त ताण येणार नाही. ते आपण पुढे नक्कीच शिकणार आहोत. तर खूप खूप स्वागत आहे आपलं. ओके. थँक्यू. हा, नेक्स्ट प्लीज. हा, येतोय. हरि मी ओम. वर्षा पुराणिक, ऍक्च्युली क्रांती पुराणिकच्या नावाने बहुतेक सेव्ह झालं आहे. हो हो. हा, मी एम.कॉम झाली आहे. अच्छा. आणि मला क्युरियोसिटी आहेच या सगळ्या गोष्टीची, कारण की माझी आई स्वतः योगाचा क्लासेस घेते. अरे पण वा. मला काही करायला मिळत नाही, कारण की बाहेर आहे आणि खूप क्युरियोसिटी, आणि जॉब बी मुळे तर शक्य नाही होत इथे. मी ओके. डोंबिवलीवरून बोलते वा. आणि माझा जॉब अकाउंट्स आहे, त्यामुळे मला सकाळी गेली की संध्याकाळ होते यायला. सो ओके. इतकं थकून स्वतः येताना 4-4:30 ला येते. पण आता मी आज लवकर आले. एखाद्या वेळेस 5-10 मिनिट कधीतरी उशीर होईल, पण मी हे रेग्युलर करायचं. आणि येस. मेन रिझन कसं झालं की जेव्हा मी जॉईन केलं तेव्हा मला कल्पना नव्हती, पण गेले 3 दिवसापासून माझा बीपी शूट झाला. हो हो. हा, आणि एकदम हाय झाला, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, 200 वगैरे पर्यंत गेले. तर ओके. मला त्रास काही झाला नाही, ट्रेन मध्ये आली मी. हम्म. पण नंतर मग जाणवायला लागलं की घाम खूप येतोय, म्हणून सगळ्या टेस्ट वगैरे केल्या, टेस्ट तर नॉर्मल आहे. मग हम्म. डॉक्टरांनी सांगितलं की 8-10 दिवस ऑब्झर्वेशन करूया आपण काय ते. हम्म. म्हणून सध्या पुढे 8 दिवस रजा घेतली, आणि त्याच्यात आपला क्लास चालू झाला. म्हणून मी फक्त इन्फॉर्मेशन दिली की असा त्रास झाला. आता तर नॉर्मल आहे बीपी, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. पण मे बी आता 8 दिवस रिडिंग करायचंय, काय गोळ्या देतील काय देतील माहिती नाही. ओके, तुमचा बीपी कंट्रोलमध्ये नक्कीच येईल. गोळी नकोच एवढ्या लवकर चालू व्हायला. ठीक आहे, आपण तसा प्रयत्न करू. पण पुन्हा एकदा बीपीचा त्रास आहे म्हटल्यावरती थोडस आपल्या हा, म्हणजे काही कृती आपण ओव्हर नाईस करायला जात शक्यतो. म्हणजे आता बीपी वाल्यांसाठी मी शक्यतो कपालभाती किंवा श्वसन मार्ग शुद्धी या ज्या कृती आहेत, म्हणजे या आपण स्टार्टिंगला घेतो, तर त्या कमी करायच्या. म्हणजे जिथे आपल्याला श्वासाची गती वाढते तर त्या गोष्टी थोड्याशा आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायच्या असतात. पण हे मी तुम्हाला सांगेन, आपण जास्त घेतच नाही, आपण फारच कमी आवर्तनं घेतो या सगळ्याची. कारण की आपला जनरल वर्ग आहे, जनरल वर्गामध्ये सगळ्याच प्रकारचे म्हणजे आपले साधक आहेत. त्यामुळे थोडंसं स्टँडर्ड आपण शिकवण्याचा प्रयत्न करतो. तर आपलं खूप खूप स्वागत आहे. मी सुद्धा डोंबिवलीतच राहते. कधी पुढे मागे हो, आपल्याला भेटला तर आपण नक्कीच भेटू. नक्की नक्की.
खूप खूप स्वागत आहे आपलं. हरिओम. नेक्स्ट प्लीज. तुम्ही अनम्यूट व्हा. हा, ऋतुजाताई. हा, हं, येतोय. हा. मी ऋतुजा पटवर्धन, हाऊसवाईफ आहे. एक असंच म्हणजे जस्ट अंगाला म्हणजे जड वगैरे अंग होतं किंवा साधारण पोट वगैरे सुटलंय, त्याच्याने मला योगा म्हणजे योगा केल्याने अगदी हलकं फुलकं वाटतं. आणि याच्या आधी पण 1-2 महिने मी केला होता योगा. अच्छा. हा, जस्ट असं नॉर्मलच. तर त्याच्यासाठी मी खरं, आणि ऍसिडिटीचा भयंकर त्रास आहे मला. अच्छा. म्हणजे हायपर ऍसिडिटी म्हटलं तरी काही हरकत नाही. हो हो. अच्छा. तर त्याच्या ह्याच्यासाठी मी खरं म्हणजे योगा जॉईन केलेला आहे, कारण खूपच त्रास होतो परत म्हणजे हल्ली. ओके. डोकं वगैरे दुखतं का? हा, डोकं खूप दुखतं, म्हणजे मला डोळ्यांनी सुद्धा बघवत नाही. हा, बरोबर. कारण की हायपर ऍसिडिटी जेव्हा होते तेव्हा डोकं हा. दुखतं, थोडस त्रास होतो आपल्याला. म्हणजे मी उठूच शकत नाही, डोळ्यांनी बघू शकत नाही इतका. त्यामुळे उलटी काढल्यावर बरं वाटतं मग. मायग्रेन नाहीये ना? म्हणजे मला असं वाटतं हे थोडंसं मायग्रेनचे सुद्धा सिम्पटम्स वाटतात थोडस. मायग्रेन म्हणजे आता काय होतं त्याला? की आपलं अर्ध डोकं दुखतं. नाही नाही नाही, तसं काही नाही होत. म्हणजे उलटी हा झाली पूर्ण, ऍसिडिटी. म्हणजे पूर्ण पडून गेली ऍसिडिटी की लगेच थांबतं डोकं ओके ओके. असं. अच्छा. ओके, म्हणजे हायपर ऍसिडिटी थोडासा त्रास आहे. हा. ट्रीटमेंट चालू आहे का? काही गोळ्या वगैरे नाही, चालू? काही नाही, काही नाही. ओके, ठीक आहे. स्वागत आहे पुन्हा. जसं मी मगाशी तुमचं नाव सानिका, हा सानिका ताईंना जे मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे कपालभाती करताना किंवा श्वसन मार्ग शुद्धी करताना आपल्याला थोडस हळूवार करायचं आहे आणि हम्म. आपली क्षमता जशी आहे त्याप्रमाणे करायची. फॉरवर्ड बेंडिंग आसनं करताना सुद्धा थोडस आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे, कारण की पुन्हा एकदा आपण फॉरवर्ड बेंड करताना डोकं आपलं जमिनीच्या दिशेने झुकलं जातं. मग तिथे पुन्हा एकदा तिथे त्रास होऊ शकतो. त्यामुळे ते करताना अगदी सावकाश कृती करायची आहे, आपली क्षमता कुठेही न ओलांडता. हो, खूप नमस्कार. आणि तुम्ही कुठून आहात? चिपळूण, लोटे परशुराम. अच्छा, ओके. हा. खूप स्वागत आहे. हो. माझी बहीण आहे तिथे, तिचं सासर तिथे लोटे परशुराम. होय काय? स्वागत आहे. आता पद्मजा ताई, प्लीज अनम्यूट होऊन तुम्ही फक्त, हा, एक मिनिट. हा हा, आता अनम्यूट व्हा तुमचा स्पीकर. हा, झालं. नमस्कार. मी पण शरीर सध्या जड झालंय म्हणून जॉईन केलंय. ओके. पण बरं. सध्या मी जरा पाहुण्यांच्या घरी आहे त्यामुळे करू शकत नाही. पुढच्या आठवड्यात मी माझ्या घरी गेल्यावर हो हो, करीन. काही हरकत नाही. तुम्ही रोज जॉईन व्हा, म्हणजे हा, तुम्हाला जॉईन होईल. कंटिन्युटी राहील. हा म्हणजे आपण काय करतोय आणि थोडस मग तो आपल्याला कंटिन्युटी राहिल्यामुळे आपल्याला लक्षात येईल की आपला कसा वर्ग चालू आहे ते. म्हणजे तुम्ही जरी केलं नाही तरीही चालेल किंवा हा, केलं तरीही चालेल. फक्त नाही ते नाही करू शकत मी. कॅमेरा चालेल. हा, काही हरकत नाहीये. बाकी कसला त्रास, म्हणजे बीपी किंवा शुगर वगैरे? बीपी नाहीये, पण शुगर आहे. अजून गोळ्या बिळ्या काय चालू नाही केलेल्या, मेंटेन ठेवलंय. ओके. चालू करू नये अशी इच्छा आहे शुअर त्यासाठी. येस येस, आपण नक्की प्रयत्न करू. या क्लासच्या मार्फत आपल्याला नक्कीच हेल्प होईल असं मी आशा करतेय. तर खूप खूप स्वागत आहे आपलं. हा, आता तुम्ही नमस्कार. सगळ्यांनी मला तुमची इंट्रोडक्शन करून दिलेलं आहे. तर आता मी माझा जो माईक आहे हा लॅपटॉपला लावतेय. तुम्ही आता म्यूट झालात तरी चालेल. पद्मजा. थँक्यू. हरिओम. तर माझा माईक मी लॅपटॉपला लावते. हा एकदा माईक लॅपटॉपला लावल्यानंतर मला तुमचे कोणाचेच आवाज येणार नाही, फक्त माझा आवाज तुमच्यापर्यंत जाईल. जर तुम्हाला काही नाही समजलं किंवा कुठे अडचण वाटली तर तुम्ही मला चॅटबॉक्स मध्ये पाठवा, ठीक आहे? खूप छान वाटलं आपल्या सगळ्यांशी ओळख झाल्यामुळे. नवीन वर्षामध्ये एक नवीन सुरुवात आपली होतीये. तर आपला जो पॅटर्न आहे आता, आपण सगळ्यांनी योग तुम्ही आधी शिकलायत की नाही हे मला माहिती नाही. म्हणजे काही जण शिकलेले आहेत. तर योग म्हणजे काय? तर योगची जी व्याप्ती आहे किंवा त्याची जी व्याख्या आहे ही फार मोठी आहे. हे मी थोडक्यात तुम्हाला यासाठी सांगते की आपण का हे सगळं करतोय, याच्या मागचं कारण काय आहे, किंवा याची जी परंपरा आहे ही कशी आलेली आहे, हे थोडक्यात मला सांगणं म्हणजे महत्वाचं वाटतंय आजच्या दिवसासाठी.
मग आपला नंतर आपला वर्ग तो उद्यापासून व्यवस्थित सुरू होणारच आहे. थोडीशी एक पार्श्वभूमी म्हणून मी तुम्हाला सांगतेय की योग म्हणजे मुळातच काय, तर एकाला दुसऱ्या गोष्टीशी जोडणे. जसं आज आपण दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून एकमेकांच्या समोर आलेलो आहोत, एकमेकांच्या या वर्गाच्या माध्यमातून आज आपली एकमेकांशी ओळख झालेली आहे, तर हा सुद्धा योग आहे. तर असाच हा योग म्हणजे आपल्या शरीराला मनाशी जोडणं. कारण की याचा मूळ जो उद्देश आहे तो हाच आहे की आपलं आत्म्याचं परमात्म्याशी मिलन, शरीराला मनाशी जोडणं म्हणजे योग. तर हे शरीर मनाशी कसं जोडलं जातं, तर हे ब्रीदिंग अवेअरनेसने. आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो किंवा एखादं आसन करतो, एखादं लुजनिंग एक्सरसाइज करतो, ते एक्सरसाइज करताना जेव्हा आपल्याला आपल्या श्वासाची जेव्हा जोड असते, तर तेव्हा जो हा आपला प्रवास आहे हा आपल्या मनाकडे होतो. म्हणजे आपण स्वतःशीच एकरूप होण्याचा आपला हा प्रयत्न असतो किंवा आपण थोडेसे तिथे जोडले जातो. म्हणून जेव्हा आपण योग करतो किंवा आसनं करतो तेव्हा श्वासाची जोड असणं फार महत्वाचं आहे. तर असा हा योग विविध ठिकाणी हा विखुरलेला होता. म्हणजे तुम्ही वेगळ्या ग्रंथांमध्ये बघा, जी पौराणिक ग्रंथ आहेत किंवा काही आपली उपनिषद आहेत, जर तुम्ही भगवद्गीता बघितली तर भगवद्गीतेचे 18 अध्याय जे आहेत हे आपल्याला वेगवेगळे प्रकारचा योग सांगतो. तर त्याच्यामध्ये ज्ञानयोग आहे, कर्मयोग आहे, भक्ती योग आहे, वेगवेगळ्या प्रकारचा हा योग आहे. तर असा हा जो विखुरलेला योग आहे हा मुनी पतंजलींनी कंपाईल केला, एकत्रित केला आणि त्याचं सूत्रबद्ध पद्धतीने त्याची मांडणी केली. आणि ही जी मांडणी आहे ही एकूण 4 पादामध्ये त्यांनी विभागलेली आहे. समाधीपाद, साधनपाद, विभूतीपाद आणि कैवल्यपाद. कैवल्य बघा, पूर्वीच्या काळी असं मानलं जायचं की योग म्हणजे एक मोक्षाचं साधन. कैवल्य म्हणजे भगवी वस्त्र परिधान करून जेव्हा लोक म्हणजे मोक्ष प्राप्तीसाठी ते योग साधनेसाठी बसायचे पूर्वीच्या काळी. कारण की तेव्हा आधुनिकीकरण नव्हतं, तेव्हा आपल्यासारखा मानव प्रगत झालेला नव्हता, कुठेही IT इंडस्ट्रीज नव्हती, कुठेही स्पर्धा नव्हती, कुठेही मोबिलायझेशन नव्हतं. म्हणून तेव्हा मोक्ष प्राप्तीचा एक मार्ग म्हणून योग साधनेकडे पाहिलं जायचं. पण आता आपण जे जीवन जगत आहोत त्याच्यामध्ये कैवल्य ही फार लांबची गोष्ट आहे. पहिलं आपलं शरीर आणि मन जोडलं गेलं पाहिजे. म्हणून हा योग जो आहे हा कोविड नंतर खूप जास्त प्रचलित झाला. म्हणजे लोक थोडीशी हेल्थ कॉन्शियस झाली आणि आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे वळलो. तर पुन्हा एकदा मी योग साधनेकडे येते. तर मुनी पतंजलींनी जो आपल्याला जे 4 पाद लिहिलेले आहेत त्याच्यामधला जो दुसरा पाद आहे साधन पाद, त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला अष्टांग योग सांगितलेला आहे. जी आता सगळे जे योग इन्स्टिट्यूट आहेत हे आता सगळे जे फॉलो करतायत तो म्हणजे अष्टांग योग, ज्याला राजयोग सुद्धा म्हटलं जातं. तर ह्या अष्टांग योगाच्या एकूण 8 पायऱ्या आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, अशा एकूण 8 पायऱ्या आहेत. तर ह्या 8 पायऱ्यांचं जे काही महत्व आहे किंवा त्या कशा कराव्या, काय आहेत, हे सगळं मी तुम्हाला ग्रुपवरती वेळोवेळी त्याची माहिती देणार आहे. तिथे मी तुमचा कुठेही जास्त वेळ घेणार नाही. इथे आपलं लक्ष जे आहे प्रॅक्टिकलकडे जास्त असणार आहे. तर थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे यम नियम आपल्याला काय सांगतात. यम जे आहेत हे आपल्याला सामाजिक जीवन जेव्हा आपण जगत असतो त्याच्यामध्ये आपल्याला कुठले नियम म्हणजे कुठले रूल्स आहेत ते फॉलो केले पाहिजे हे आपल्याला यम सांगतं. ज्याच्यामध्ये 5 येतात. नियम जे आहेत हे जे आहेत जे आपल्याला स्वतःचं व्यक्तिमत्व कसं विकसित होईल, आपण स्वतःसाठी काही आपल्याला रूल्स करायचे आहेत हे आपल्याला हे नियम सांगतात. आणि मग येतो आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. तर याच्या सगळ्या ज्या इन्फॉर्मेशन आहेत हे मी ग्रुपवरती तुम्हाला वेळोवेळी पाठवत जाईल. तर ही झाली एक योग, अष्टांग योग बद्दलची थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या वर्गाकडे वळूया. आपला वर्ग जो आहे हा 1 महिन्याचा वर्ग आहे. याच्यामध्ये हा बेसिक टू ऍडव्हान्स आहे, बरोबर. तर आता जेव्हा आपली जी ही वेळ आहे ही संध्याकाळी 5ची वेळ आहे. जेव्हा आपण सकाळी वर्गाला बसतो, सकाळ म्हणजे आपल्या 2 बॅचेस आहेत, एक सकाळची बॅच आहे 6ची आणि एक संध्याकाळची 5ची. तर महिलांना आपला म्हणजे सरांशी डिस्कशन करून हे असं ठरवण्यात आलंय की थोडंसं महिलांसाठी आपण कन्सेशन देतो. कधी कधी महिलांना कामं असतात, त्यांना कौटुंबिक कामं सुद्धा असतात, काही फंक्शन्स असतात किंवा मुलांचे शाळेचे प्रोग्राम्स असतात. जर समजा आपल्याला संध्याकाळी 5ची बॅच जॉईन करता नाही येत आहे किंवा आपल्याला थोडंसं कठीण वाटतंय तर तुम्ही सकाळी 6ची बॅच जॉईन करू शकता. 1 दिवसासाठी तुम्ही हे करू शकता. म्हणजे तुम्हाला कुठे बाहेर जायचंय, काही कारणासाठी आपल्याला 5 वाजता नाही जमणार, तर तुम्ही सकाळची बॅच 6ची जॉईन करू शकता. ही थोडीसं फ्लेक्झिबल आपण महिलांसाठी ठेवलेलं आहे, कारण की त्यांना सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात. म्हणून हे थोडंसं फ्लेक्झिबल महिलांसाठी. तर पुन्हा एकदा आपण जेव्हा 5च्या बॅचला बसतो तेव्हा आपल्याला थोडंसं जेवणाच्या वेळा ज्या आहेत हे आपल्याला थोड्या फॉलो करायच्या आहेत.
कारण की जेव्हा आपण योग करतो तेव्हा आपलं पोट जे आहे हे जास्त भरलेलं नसावं, म्हणून जेवण जे आहे हे आपल्याला 12 ते 1च्या दरम्यान आपल्याला जेवायचं आहे. 12 ते 1 म्हणजे 5 वाजता आपण जेव्हा वर्गाला बसणार आहोत तेव्हा आपल्या जेवणामध्ये आणि वर्गाला बसण्याचा जो कालावधी आहे तिथे 3 ते 4 तासाचा गॅप पाहिजे. त्यामुळे म्हणजे 12 ते 1च्या दरम्यान मध्ये तुम्ही जेवू शकता. अगदीच थोडंसं पुढे मागे झालं तरी हरकत नाहीये. फक्त एवढंच की आपलं जर पोट भरलेलं असेल तर थोडंसं फॉरवर्ड बेंड करताना किंवा थोडेसे आसनं करताना आपल्याला हेवीनेस वाटतो, बल्कीनेस वाटतो. म्हणून 12 ते 1च्या दरम्यान तुम्ही जेवू शकता. आणि त्याचबरोबर आता जेव्हा सकाळी उठतो तेव्हा आपलं थोडंसं अंग जड असतं, म्हणजे आपण डायरेक्ट झोपेतून उठतो आणि बसतो. त्यामुळे थोडंसं ब्लड सर्क्युलेशन आपलं सकाळी तेवढंसं जास्त ऍक्टिव्हली झालेलं नसतं. पण हाच आपल्याला एक ऍडव्हान्टेज आहे. जेव्हा आपण 5च्या वर्गाला बसतो तेव्हा आपलं जे रुटीन आहे ते चालू झालेलं असतं, म्हणजे त्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन हे व्यवस्थित सुरू झालेलं असतं. त्यामुळे आसनं करताना आपल्याला तिथे जास्त त्रास होत नाही. फक्त जेवणाच्या वेळा ज्या आहेत ह्या व्यवस्थित आपल्याला थोड्याशा फॉलो करायच्या आहेत. 3 ते 4 तासाचं गॅप हे पाहिजे जेव्हा आपण 5च्या वर्गाला बसणार आहोत त्यावेळेला. तर हे झालं आपली थोडक्यात ही इन्फॉर्मेशन अबाउट द जेवण. आणि आपल्या वर्गाचा पॅटर्न आता मी तुम्हाला सांगते. तर सुरुवातीला आपण शुद्धी क्रिया घेतो, श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. तर कपालभातीची कृती आहे ही आपण दुसऱ्या म्हणजे सोमवारपासून सुरुवात करणार आहोत. आता जे हे तीन दिवस आहेत म्हणजे मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार 4 दिवस जे आहेत इथे आपण श्वसन मार्ग शुद्धी करणार आहोत एकेका नागपुडीने. तर ती सुद्धा कशी केली जाते याचं मी तुम्हाला आधी डेमॉन्स्ट्रेशन दाखवेन आणि त्याच्यानंतर आपण करू. कुठलीही गोष्ट जेव्हा आपण नव्याने शिकतो तेव्हा मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन दाखवेन. तर आधी ते बघून घ्यायचं की कशा प्रकारे मी ते करतेय आणि मग आपण सगळे एकत्रित करणारच आहोत. फक्त नवीन आसन शिकताना पहिलं बघून घ्यायचं टेक्निक कशी आहे, कशा प्रकारे आपण कृती करतोय हे बघून घेतल्यानंतर आपल्याला एकत्रित सुरुवात करायची आहे. तेवढा वेळ आपण स्वतःसाठी थोडंसं एक पेशन्स ठेवायचे, कारण की बऱ्याचदा काय होतं मी करते आणि माझ्या बरोबर बाकीचेही करायला जातात आणि मग थोडीशी गडबड होते, कुठेतरी एखादा स्नायू ताणला जातो आणि मग थोडीशी दुखापत होते. त्यामुळे आधी बघून घ्यायचं कसं केलं जातं आणि मग आपण एकत्रित करू. आणि दुसरं एक महत्वाचं म्हणजे आपल्याला जे रेकॉर्डिंग मिळणार आहे हे रेकॉर्डिंग आपल्याला महिन्याच्या शेवटी मिळणार आहे. महिन्याच्या शेवटी जो आपला वर्ग होईल त्या दिवशी तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणार आहे. प्रत्येक दिवसाचं आपण रेकॉर्डिंग पाठवलं आपलं जात नाही. त्यामुळे शक्यतो वर्ग आपल्याला म्हणजे जेन्युइन रिझन असेल आणि तुम्ही गैरहजर राहायला काही हरकत नाहीये, पण थोडीशी कंटिन्युटी ठेवा, थोडंसं सातत्य ठेवा, म्हणजे आपल्याला रिझल्ट जो आहे हा खूप चांगल्या प्रकारे मिळतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपली प्रार्थना आहे. प्रार्थना मी तुम्हाला इथे दाखवते. आपण श्वसन मार्ग शुद्धी केल्यानंतर आपण करतो नेत्रशुद्धी. नेत्रशुद्धी ही एक त्राटक म्हणजे शुद्धी क्रिया आहे, डोळ्यांची शुद्धी. तर हे आपण प्रत्येक वर्गाला आपण घेत नाही. आठवड्यातून फक्त एकदाच आपल्याला ही कृती आहे ही करायची असते नेत्रशुद्धी. आता ही ओमची प्रतिमा तुम्हाला दिसतीये. ही ओमची प्रतिमेला या प्रतिमेच्या द्वारे आपल्याला नेत्रशुद्धी करायची असते. एकदा ही प्रतिमा आपल्याला उघड्या डोळ्यांनी तिचं निरीक्षण करायचं असतं, डोळ्यांची पापणी न हलवता. संपूर्ण जो हा ओमचा तपशील आहे हा एकदा आपण उघड्या डोळ्यांनी त्याचं निरीक्षण करतो, तो आपल्या मनामध्ये सामावून घेतो. तर हे जे आपण करतो त्याला बहिर त्राटक म्हणतात. आणि त्याच्यानंतर हीच प्रतिमा आपण बंद डोळ्यांनी आपल्या मनामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतो, तर त्याला अंतरत्राटक म्हणतात. तर ही झाली नेत्रशुद्धी. आपण एक श्वसन मार्ग शुद्धी करतो, मग नेत्रशुद्धी करतो आणि त्याच्यानंतर आपण करतो वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार जो आहे हा उच्च पट्टीतला असतो, अकार लांबवलेला. तर तो कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवते. त्याच्या आधी प्रार्थना बघून घ्या. ही आहे आपली सुरुवातीची प्रार्थना जी आपल्याला रोज बोलायची आहे. ही प्रार्थना मी ग्रुपवरती आपल्याला शेअर करेन. आजचा एक दिवस जाऊ देत, उद्या मी शेअर करते, कारण की अजून ऍडमिशन चालू आहेत. उद्या सकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंत ही प्रार्थना मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करीन. तर ही आहे आपली प्रार्थना. ओंकार बिंदू संयुक्तम नित्यम ध्यायन्ति योगिनः कामदन मोक्षदन चैव ओंकाराय नमो नमः. त्याच्यानंतर त्याचा खाली भावार्थ सुद्धा दिलेला आहे. योगीजन नित्य नियमाने बिंदू सहित ओंकाराचे ध्यान करतात, अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. ही झाली आपली सुरुवातीची प्रार्थना.
प्राणायामाचा जो श्लोक आहे हा मी पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला सगळ्यांना शेअर करीन, कारण की प्राणायाम हा आपल्याला नेक्स्ट वीक पासून घ्यायचा आहे. आणि हा आहे शांती पाठ, जी आपली क्लोजिंग प्रेयर आहे. आपला वर्ग संपल्यानंतर आपण हा शांती पाठ बोलतो. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हा आहे आपला शांती पाठ, म्हणजे आपलं क्लोजिंग प्रेयर. तर आता हे आपण ओंकार का करतो, म्हणजे हे त्राटक जी शुद्धी क्रिया आहे ही आपण का करतो, तर याला सुद्धा काही कारण आहेत, काही सायंटिफिकली रिझन आहेत. हे रिझन मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवेन, पण आता एक थोडक्यामध्ये सांगते. म्हणजे जेव्हा पृथ्वी म्हणजे ब्रह्माने ही सृष्टी निर्माण केली, त्या पृथ्वीवर काहीही अस्तित्वात नव्हतं, तेव्हा एक ध्वनी अस्तित्वात होता. तो ध्वनी म्हणजेच ओम, जो नाद ब्रह्म आहे. म्हणजे असं मानलं जातं की अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप म्हणजे ओम. म्हणजे आपले जे काही संत आहेत, माऊली आहेत, संत ज्ञानेश्वर आहेत, त्यांनी ओंकाराला गणेशाचं रूप मानलेलं आहे. तसं त्यांनी त्याचं वर्णन जे आहे ज्ञानेश्वरीमध्ये केलेलंच आहे. म्हणजे ह्या परमेश्वराला म्हणजे फक्त आपलं भारतीयच नाही तर परदेशामध्ये सुद्धा या ओमच्या पुढे सगळे नतमस्तक होतात. ओमचं जे म्हणजे प्रत्येक धर्मामध्ये या ओमला मानलं जातं आणि त्याचं उच्चारण हे प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळं आहे. जसं ख्रिस्तीमध्ये आमेन म्हटलं जातं, किंवा असे वेगवेगळे ओमच असतो तो, फक्त त्याचे उच्चार जे आहेत हे प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. म्हणून ही ओमची कंपनी जी आहे, जेव्हा आपण ओमचा उच्चार करतो, एक श्वास भरून घेतो, श्वास सोडताना जेव्हा आपण ओमचा उच्चार करतो, तेव्हा आपोआप आपलं मन जे आहे हे स्थिर व्हायला सुरुवात होते. जी कंपनी जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक पॉझिटिव्हिटी येते. म्हणून आपण ही ओमची साधना सुरुवातीला घेतो. प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये ही ओमची साधना घेतलीच जाते. तर आता ह्या साधनेचा मी तुम्हाला आता एक छोटासा डेमो दाखवते की आपण ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार कसे करायचे. त्याच्या आधी आपल्याला एक मुद्रा आपल्याला थोड्याशा फॉलो करायच्या आहेत. तर ह्या कशा आहेत त्या आधी बघून घेऊया आणि मग मी तुम्हाला ओमची साधना कशी करायची ते सांगते. तर सुरुवातीला आपण आज आपण फक्त साधी बैठक घालतोय. उद्या मी तुम्हाला स्वस्तिकासन शिकवेन. डायरेक्ट आपण पद्मासनाकडे जाणार नाही आहोत. थोडेसे आपले गुडघे थोडेसे रिजिड असतात, ते स्नायू थोडेसे ताठ असतात, त्यामुळे पद्मासन अर्ध पद्मासन आपण टप्प्याटप्प्याने शिकणार आहोत. सुरुवातीला आपण अगदी साधी आसनं बघणार आहोत. तर आज आपण साधी बैठक घालायची आहे आणि द्रोण मुद्रामध्ये आपल्याला बसायचं असतं. तर द्रोण मुद्रा कशी असते बघून घ्या. आपले दोन्ही हातांची जी 5 बोट आहेत त्याची जुळवून घ्यायची आणि त्याचा कप करायचा या प्रकारे. बरोबर. आणि ते आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे. तर ही झाली आपली द्रोण मुद्रा. आणि दोन्ही हातांची जी कोपरं आहेत ही आपल्या शरीराच्या बघा एकदम जवळ आहे. बरोबर. आता नकळत आपण अशी ती ताठ ठेवतो. जेव्हा ताठ ठेवतो तेव्हा पूर्ण हातामध्ये स्टिफनेस येतो. बरोबर. मग आपलं लक्ष जे आहे त्या हाताकडे जातं. तर आपल्याला इथे एकदम रिलॅक्स बसायचंय. म्हणून दोन्ही हातांचे असे कप करायचे आणि ते आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे. हाताची कोपरं खांदे एकदम रिलॅक्स. ही झाली आपली द्रोण मुद्रा. ओके. त्यानंतर आपण करतो ज्ञान मुद्रा. आपलं अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. बाकीची जी 3 बोट आहेत ती रिलॅक्स आहे. बरोबर. आणि हाताचे जे तळवे आहेत ते सिलिंगच्या दिशेने म्हणजे आकाशाच्या दिशेने, आणि हाताचा जो मागचा भाग आहे तो आपल्या गुडघ्यावर. ही झाली ज्ञान मुद्रा. आता इथे सुद्धा नकळत आपण असे हात आपले जर ताठ ठेवले तर पुन्हा एकदा हातामध्ये स्टिफनेस येतो. त्यामुळे अगदी रिलॅक्स होऊन आपल्याला बसायचंय. कुठेही आपल्याला ताण न देता अगदी रिलॅक्स बसायचंय. तर ही झाली आपली ज्ञान मुद्रा. ठीक आहे. द्रोण मुद्रा प्रत्येकाला कळली, ज्ञान मुद्रा कळली. द्रोण मुद्रा जी आहे ही आपल्याला जेव्हा आपण कपालभाती करू किंवा श्वसन मार्ग शुद्धी करू तर तेव्हा आपल्याला दोन्ही हातांची द्रोण मुद्रा ठेवायची आहे. आणि जेव्हा आपण त्राटक ही शुद्धी क्रिया करू तेव्हा आपल्याला हातांची जी आहे ही ज्ञान मुद्रा करायची. तर ही ज्ञान मुद्रा आपण का करतो ह्याचे सुद्धा जे बारकावे आहेत हे आपण हळूहळू आपल्याला या क्लासच्या मार्फत करणार आहे. म्हणजे अगदी सूक्ष्म स्तरावरती म्हणजे तुम्हाला माहिती देण्याचा माझा हा प्रयत्न असेल. ठीक आहे. ज्ञान मुद्रा कळली प्रत्येकाला. त्याच्यानंतर आपण करतो नमन मुद्रा. याच्या नावातच याचं वैशिष्ट्य आहे. नमन म्हणजे नतमस्तक. आपण जे काही आपली आद्य देवता आहे किंवा ज्यांनी ही सृष्टी निर्माण केलेली आहे त्या परमेश्वरासमोर संपूर्ण नतमस्तक लीन भाव भक्तिभाव मनामध्ये
तर ही नमन मुद्रा आपण सुरुवातीला आणि शेवटला अशा दोन्ही वेळेला करत असतो. तर ही कशी केली जाते बघून घ्या. इथे आपल्याला दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये ठेवायचे या प्रकारे आणि हाताची जी कोपरं आहेत ही जमिनीला समांतर आहेत. आता हे जोडलेले हात हळूहळू आपल्याला डोक्याच्या दिशेने वर न्यायचे या प्रकारे एकदम सरळ. आता ज्यांना त्रास आहे म्हणजे हायपर ऍसिडिटीचा त्रास किंवा डोकेदुखीचा त्रास आहे त्यांनी करताना थोडीशी काळजी घ्यायची. आता मी थोडीशी क्रॉस होते आणि तुम्हाला दाखवते. आधी बघून घ्या कशी केली जाते. डोक्याच्या दिशेने वर नेलं की मग आपापल्या क्षमतेने हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचं. बघा, कमरेतनं पुढे झुकायचं. जोडलेले हात, कपाळ, दोन्ही हातांची कोपरं जमिनीवर. सीटचा भाग न उचलता सावकाश कृती करण्याचा प्रयत्न. या प्रकारे ही झाली नमन मुद्रा. संपूर्ण लीनभाव, भक्तिभाव मनामध्ये. आणि उलट चाल करताना हळूहळू आपलं कपाळ, जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर येतील आणि मग नियंत्रित पुन्हा एकदा या हातांचा स्पर्श कपाळ, नाक आणि हनुवटी करत हात पुन्हा छातीपाशी आणि मग हस्तमर्दन आणि नेत्रस्पर्श. ठीक आहे, हे लक्षात आलं. नमन मुद्रा कशी केली जाते. सीटचा भाग न उचलता पुढे झुकण्याचा प्रयत्न. आता कधी कधी आपल्याला पोटाचा त्रास होतो, म्हणजे पोट जास्त असेल तर थोडंसं झुकताना आपल्याला प्रॉब्लेम येतो. तर मग आपली जेवढी क्षमता आहे, म्हणजे समजा आपले हात जरी नाही टेकले या जमिनीपर्यंत तरी काही हरकत नाहीये. आपल्या मनामध्ये तो भाव आहे हे महत्वाचं आहे. म्हणजे जरी आपल्याला एवढं झुकता आलं काही हरकत नाहीये. फक्त दोन्ही हातांची कोपरे जी आहे, दोन्ही हातांचे दंड जे आहे हे आपल्या कानाला लावून घ्यायचे आणि एकदम सैलसर सोडून द्यायचं. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्यायचं. या प्रकारे जरी झुकता आलं तरीही चालेल. म्हणजे आपण थोडासा फॉरवर्ड बेंड घेतो. इथे आपल्याला सीटचा भाग न उचलता कृती करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हळूहळू आपल्याला नक्कीच जमणार आहे. ठीक आहे, हे कळलं प्रत्येकाला. द्रोण मुद्रा, ज्ञान मुद्रा आणि नमन मुद्रा. त्याच्यानंतर आता ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार मी तुम्हाला दाखवते कसे केले जातात. तर पहिला उच्चार जो आहे हा उच्च पट्टीतला म्हणजे वैखरी वाणीतला. तर बघा, म्हणजे हे उच्चार जे आहेत हे वैखरी, मध्यमा, पश्चंती आणि परा. आता ही जी सगळी नावं मी घेतली ही संस्कृत भाषेमधली नावं आहेत. तर आता ह्याचं आपलं आपण जे साधं बेसिक मराठी बोलतो तर त्याच्यामधला पहिला जो उच्चार आहे हा उच्च पट्टीतला वैखरी वाणीतला. म्हणजे इथे जेव्हा आपण ओमचा उच्चार करतो त्याच्यामध्ये अ, उ, म अशी 3.5 मात्रांचा जो हा ओम आहे तो या आपल्या उच्चारामध्ये येतो. तर इथे आपल्याला अकार जो आहे हा उच्च पट्टीतला म्हणजे 80% आपल्याला अकार करायचा आहे आणि मकार जो आहे हा 20% करायचा आहे. म्हणजे अगदी हलकासा मकार, उच्च पट्टीतला ओमचा उच्चार. तर हा कसा असतो तुम्ही दाखवते. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करायची. एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना उच्च पट्टीतला उच्चार. अगदी बेंबीच्या देठापासून आपल्याला ओरडायचं. घरी लहान मुलं असल्यावर आपण जसं ओरडतो त्यांना, तर हे का आपण उच्चारतो की आपल्या शरीरामध्ये मनामध्ये ती कंपन निर्माण व्हायला पाहिजे. ती थोडीशी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला यायला पाहिजे. आपलं जे मन आहे हे थोडंसं साधनेकडे आपल्याला ते वळवायचं. कारण की आपण दिवसभर इतकी कामं करतो, इतके विचार असतात आपल्या डोक्यामध्ये, ते थोडेसे बाजूला सारण्यासाठी आपण हा उच्च पट्टीतला म्हणजे लहान मुलांना जसं आपण ओरडतो त्याप्रमाणे हा आपल्याला उच्चार करायचा आहे. दुसरा उच्चार जो आहे हा मध्यम म्हणजे अकार आणि मकार 50-50%. एकदा आपण मोठ्याने ओरडून झालं की मग आपला थोडासा आवाज कमी होतो ना, मग तो हा आवाज बघा कसा असतो. एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना उच्चार. थोडेसे आपण शांत होतो. हा झाला मध्यम पट्टीतला उच्चार. तिसरा जो उच्चार आहे हा खर्ज स्वरातला म्हणजे अगदीच खालच्या पट्टीतला उच्चार आहे. तर हा कसा केला जातो म्हणजे याला पश्चंती वाणी असं म्हणतात. खर्ज स्वर याच्यामध्ये मकार जो आहे हा 80% असतो आणि अकार जो आहे हा 20% असतो. म्हणजे अगदी पुटपुटल्याप्रमाणे आपल्याला हा उच्चार करायचा आहे. आपलाच आपल्याला आवाज येईल अशा प्रकारे हा उच्चार करायचा आहे. हाही मी तुम्हाला दाखवते कसा केला जातो. एक सहज श्वास भरून घ्यायचा
आणि श्वास सोडताना उच्चार ओ. या प्रकारे. आणि चौथा जो उच्चार आहे हा अतिशय महत्वाचा, म्हणजेच परावाणीतला. तर इथे जो, आणि हा मानसिक उच्चार आहे, याला कुठलंही प्रमाण नाहीये. या उच्चारामध्ये आपण मनातल्या मनात आपल्याला ओमचा उच्चार करायचा आहे. ठीक आहे. तर हा उच्चार आपण का करतो, तर इथे आपली शरीराची जी जोड आहे ही आपल्या मनाशी होते. म्हणजे आपलं बुद्धितत्व हे आत्मतत्वाकडे मिलन होतं, त्यांची जोड लागते. म्हणून हा अतिशय महत्वाचा उच्चार चौथा जो मानसिक उच्चार आहे. ठीक आहे. हे उच्चार प्रत्येकाला कळले कसे करायचे आहेत ते. आता हे आपण उच्चार का करतो, तर तुम्हाला माहिती आहे आपल्या शरीरामध्ये एकूण 7 चक्र आहेत. तर ही सगळी 7 चक्र ह्या उच्चाराने ऍक्टिव्हेट होतात. म्हणजे पहिलं चक्र आहे ते मूलाधार चक्र, आणि जेव्हा जे आपलं मध्ये म्हणजे शेवटचं जे चक्र आहे जे आपल्या टाळूच्या इथे असतं, ज्याला सहस्त्रार चक्र म्हणतात, तर ही 7 चक्र आपोआप ऍक्टिव्हेट होतात. म्हणून हे वेगवेगळे उच्चार आपण करतो. साधनेसाठी आपली वाटचाल जी आहे ही छानपैकी सुरू होते. ठीक आहे. हे उच्चार प्रत्येकाला कळले कसे केले जातात ते. ठीक आहे. आणि मग आता आपण बघणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी. हरिओम कविता ताई, या आपल्या जुन्या साधक आहेत. गेल्या बॅचला सुद्धा त्या होत्या आणि या बॅचला सुद्धा आहेत, त्या जॉईन झालेल्या आहेत. स्वागत आहे तुमचं आणि नवीन वर्षाचं खूप खूप आपल्याला शुभेच्छा. तर आता आपण बघणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी कशी केली जाते. आपल्याला श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने करायची आहे. सुरुवातीला आपण अगदी 5 आवर्तनं, मग 10 आवर्तनं, मग 15 आवर्तनं, असं आवर्तनं हळूहळू वाढवत जाणार आहोत. तर ज्यांना डोकेदुखीचा त्रास आहे, हायपर ऍसिडिटीचा त्रास आहे, त्यांनी करताना अगदी सावकाश कृती करण्याचा प्रयत्न करा. जर त्रास झाला तर कृती थांबवायला हरकत नाहीये. तर ही श्वसन मार्ग शुद्धी कशी केली जाते, इथे आपल्याला काय करतो आपण, श्वास जो आपण सोडतो, श्वास घेण्याची जी कृती आहे ही अगदी सहज होते. जेव्हा श्वास सोडण्याची जी कृती आहे ती ऍक्टिव्हली होते. थोडस आपण फोर्सफुली श्वास सोडतो. म्हणजे जेव्हा श्वास सोडताना आपल्याला पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्यायचा आहे, आतल्या साईडला इनवर्ट स्ट्रोक द्यायचा आहे. तर याची सुद्धा इन्फॉर्मेशन मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवेन, त्याची लिहिलेली आहे इन्फॉर्मेशन, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर आता मी तुम्हाला ही कृती करून दाखवते. मी स्पॉटलाइट, म्हणजे तुम्हाला मी पूर्ण दिसतीये ना माझी विंडो. हा, ओके. तर ही कशी केली जाते मी आधी तुम्हाला दाखवते. थोडीशी पुढे येते. साधी बैठक घातलेली आहे. आपण सुरुवात जी आहे ही उजव्या नाकपुडीपासून करणार आहोत. त्यामुळे उजवा जो हात आहे हा गुडघ्यावरती आहे द्रोण मुद्रेमध्ये. डावा जो हात आहे, डाव्या हाताच्या अंगठ्याने आपल्याला डावी नाकपुडी सहज बंद करायची. जेंटली प्रेस, म्हणजे कुठे तो नाक असा वाकडा नाही झाला पाहिजे, अगदी सहज आपल्याला अशी बंद करायची आहे. आणि उजव्या हाताची चिमूट करायची. पहिलं बोट म्हणजे अंगठा आणि पहिलं बोट या प्रकारे. आणि उजवी जी नाकपुडी आहे ही थोडीशी अशी वर उचलून धरायची या प्रकारे. ठीक आहे. हे लक्षात आलं प्रत्येकाच्या. आणि मग आपल्याला उजव्या नाकपुडीने सहज श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्यायचा. दिसलाय. जेव्हा आपण श्वास घेतो, थोडा वेळ हात खाली घ्या, थोडा वेळ हात खाली घ्या. जेव्हा आपण श्वास घेतो ना तेव्हा पोट जे आहे हे आपलं किंचितस बाहेर आलं पाहिजे. आणि जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा ते आतल्या दिशेला गेलं पाहिजे. श्वास घेताना पोट बाहेर, श्वास सोडताना ते आतल्या दिशेला. हे आहे आपलं आयडियल ब्रीदिंग पॅटर्न, जे बऱ्याचशा जणांना माहीतच नसतं की आपण कशा प्रकारे श्वास घेतोय आणि कशा प्रकारे सोडतोय. बऱ्याचशा ज्या व्याधी आहेत, जेव्हा आपण आपल्या श्वासाशी जेव्हा आपलं लक्ष जातं, आपण श्वासाने आपण स्वतःशी जेव्हा जोडलं जातो, तेव्हा बऱ्याचशा ज्या व्याधी आहेत ह्या कमी होतात. कारण की आपलं मन जे आहे हे शांत होतं. जेव्हा आपण बघा, जेव्हा तुम्हाला खूप राग येतो तेव्हा आपल्याला कळतच नाही की आपण कसा श्वास घेतोय. आपला थोडंसं म्हणजे आपण थोडंसं जास्त श्वासाची गती वाढलेली असते. तर ती गती कमी करण्यासाठी आपण काय म्हणतो, 1 ते 2 आकडे उलट्या क्रमाने, म्हणजे 1 ते 10 आकडे उलट्या क्रमाने मोजा किंवा असं काहीतरी बोलतो. तर तिथे तुम्ही थोडं शांत बसून थोडंसं आपल्या श्वासाकडे लक्ष दिलं तर आपोआप तो राग जो आहे तो शांत होतो, किंवा आपली जी गती वाढलेली आहे श्वासाची ती कमी होते.
त्यामुळे आजपासून हे एक लक्षात ठेवायचं, श्वास घेताना पोट किंचितच बाहेर आणि श्वास सोडताना ते आतल्या दिशेला. कुठलंही म्हणजे तुम्ही जेवण करत असाल, मुलांचा अभ्यास घेत असाल, कुठलंही काम करत असताना थोडंसं एक ब्रीदिंग अवेअरनेस ठेवायचं आहे आपल्याला. श्वास घेताना पोट बाहेर, श्वास सोडताना आतल्या दिशेला. ठीक आहे. मग हे मी तुम्हाला आता का सांगितलं, कारण की जेव्हा आपण श्वसन मार्ग शुद्धी करतो तेव्हा आपण सहज श्वास भरून घेताना पोट आपलं किंचितच बाहेर येतं आणि जेव्हा आपण तो सोडतो एक हलकासा स्ट्रोक देतो आपण आतल्या दिशेला, थोडासा एक हलकासा झटका, तेव्हा पोट आपलं आतल्या दिशेला जातो. ठीक आहे. तर आधी मी तुम्हाला एक आवर्तन करून दाखवते, 5 आवर्तने मी तुम्हाला करून दाखवते. तुम्ही निरीक्षण करा कसं केलंय, कशा प्रकारे पोटाची हालचाल होतीये आणि मग आपण एकत्रित करूया. तर डाव्या हाताने मी डाव्या अंगठ्याने मी डावी नाकपुडी बंद केली आहे. उजव्या हाताची चिमूट करून थोडीशी उजवी नाकपुडी वरच्या दिशेने वरती उचलली आहे, म्हणजे जी वरची पाळी आहे ती थोडीशी वर उचलली आहे. डोळे अलगद मिटलेले आहेत आणि उजवीने एक सहज श्वास भरून घेतला, पोट किंचितच बाहेर आलंय आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. एक सहज श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 1 2 3 4 5. लक्षात आली पोटाची हालचाल कळली प्रत्येकाला कशी केली ती? ठीक आहे. आज आपण एकदम फक्त 5च आवर्तनं करणार आहोत, जास्त आपण ओव्हर ट्राय करणार नाही. आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने सुद्धा, डाव्या नाकपुडीने सुद्धा. ठीक आहे. आपण हे क्लिन्झिंग प्रोसेस म्हणतात याला. जेव्हा आपण कुठल्याही एका चांगल्या गोष्टीची सुरुवात करतो तेव्हा आपण गोमूत्र शिंपडून कसं आपलं सगळं घर स्वच्छ करतो ना, तर तसं जेव्हा आपण साधना आपण आपल्या स्वतःसाठी करतोय, रोजचा 1 तास हा आपण आपल्या स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी देणार आहोत, बरोबर. तर ह्याची जी सुरुवात आहे ही थोडीशी शुद्धी क्रिया आहे. जेव्हा आपण आपलं मन शुद्ध होईल, आपले म्हणजे आता ह्या नाकाच्या पोकळ्यांमध्ये काही घाण असते किंवा काही द्रव पदार्थ असतो, तर तो बाहेर काढून तो श्वसन मार्ग जेव्हा आपला मोकळा होतो तेव्हा आपोआप आपल्याला ताजंतवानं वाटतं. म्हणून ह्या ज्या सगळ्या बेसिक कृती आहेत ह्या आपण आपल्या वर्गामध्ये घेतो. तर आता सुरुवात करूया. सगळ्यांनी साधी बैठक घाला, साधी मांडी. आणि हा आता आपल्याला एक महत्वाचं अजून सांगायचं राहिलं की कॅमेरा जो आहे हा आपला एक व्यवस्थित सेट करून ठेवायचा आहे. म्हणजे आज तुम्हाला लक्षात आलं असेल की आपला कॅमेरा कसा काय व्यवस्थित आहे, कारण की आपल्याला आसनं जी आहेत ही 4 वेगवेगळ्या स्थितीमध्ये करायची आहे. बैठक स्थितीमध्ये, दंड स्थितीमध्ये, पाठीवर पडून आणि पोटावर पडून, अशा 4 प्रकारे आपल्याला आसनं करायची. त्यामुळे आणि ह्या 4ही प्रकारांमध्ये मला तुम्ही व्यवस्थित दिसले पाहिजे, या प्रकारे आपण आपला कॅमेरा जो आहे हा व्यवस्थित ऍडजस्ट करून ठेवायचा, जेणेकरून जिथे कुठे मला असं वाटलं की तुमचं थोडंसं म्हणजे कुठेतरी चुकतंय किंवा कुठेतरी वेगळेपणा येतोय, तर तो मला तुम्हाला व्यवस्थित सांगता येईल यासाठी. ठीक आहे. तर आता आपण सुरुवात करूया. साधी बैठक घालायची आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. पाठीचा कणा आपला सरळ असेल, मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून घेऊया. दोन्ही हात द्रोण मुद्रेमध्ये गुडघ्यांवरती, खांदे कोपरे शिथिल. पुन्हा एकदा जाणीव आपल्या श्वासाची, एक हलकसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती. आणि करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने 5 आवर्तनं. सुरुवात आपण उजव्या नाकपुडीपासून करणार आहोत. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करून घेऊया. उजव्या हाताची चिमूट करून उजवी नाकपुडी थोडीशी वर उचलून धरूया. उजवीने आहे तो श्वास संपूर्णपणे सहज सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या उजव्या नाकपुडीने. पोट किंचित बाहेर आलेला आहे आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्यायचा आहे आणि फोर्सफुली श्वास सोडायचा आहे. सुरुवात करूया. 1. दुसऱ्या आवर्तनासाठी एक सहज श्वास भरून घ्या. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 2. अशी अजून 3 आवर्तन आपल्याला करायचे आहेत. सुरुवात करूया. 3 4 5. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये, डोळे अलगद मिटलेले. आता आपलं संपूर्ण लक्ष उजव्या नाकपुडीकडे घेऊन जायचं आहे.
तिथे झालेला श्वसन मार्गातला किंचितसा बदल. थोडासा तिथला श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे, त्याकडे लक्ष. आणि आता करूया डाव्या नाकपुडीने हीच कृती. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद. डाव्या हाताची चिमूट करायची आहे आणि डावी नाकपुडी सहज वर उचलून धरायची आहे. बरोबर. आणि आता डावीने आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या डावीने. पोट किंचितसं बाहेर आलंय आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 1 2 3 4 5. सावकाश कृती थांबवायची. दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळ्यालगत मिटलेले आहेत. आता आपली जाणीव संपूर्णपणे डाव्या नाकपुडीकडे घेऊन जायची. तिथे झालेला श्वसन मार्गातला किंचितसा बदल, याकडे लक्ष. डोळ्यालगत मिटलेले आहे. श्वसन मार्ग शुद्धी. यानंतर आपण करूया नेत्र शुद्धी. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, पहिलं बोट आणि अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर, निरागस बालकाप्रमाणे. आणि अलगद डोळे उघडायचे आहेत. समोर ओमची जी आपल्याला प्रतिमा दिसतीये, त्या ओमच्या प्रतिमेकडे स्थिर नजरेने एकटक पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, त्यातून निर्माण झालेली किरण, निळी पार्श्वभूमी, कालातीत त्रिगुणातीत असा हा ओम आपण स्थिर नजरेने आपल्या मनामध्ये सामावून घेत आहोत, साठवून घेत आहोत. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या आत्मवेदा, असं ज्याचं वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी, असा हा ओम अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घेत आहोत. आपण करतोय बहिर त्राटक, मनातील विचार कमी होण्यासाठी नेत्रशुद्धी. अलगद डोळे मिटून घेऊया आणि ही आपली ओमची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपण आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतोय. आपण करतोय अंतरत्राटक. प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनामध्ये ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचंच चिंतन. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी विघ्नहर्ता गणेशाचं स्मरण. करणार आहोत वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा उच्च पट्टीतला असेल, अकार लांबवलेला, वैखरी वाणीतला. या उच्चारासाठी एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओ. नकळत चेहऱ्याचे स्नायू ताणले गेले असतील तर अगदी रिलॅक्स, चेहरा अगदी शांत. दुसरा उच्चार हा मध्यम पट्टीतला अकार मकार समसम प्रमाणात. या उच्चारासाठी एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओ.
तिसरा उच्चार हा पश्चंती वाणीतला खर्ज स्वरातला मकार लांबवलेला अगदी पुटपुटल्याप्रमाणे उच्चार. या उच्चारासाठी एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. आणि करणार आहोत चौथा उच्चार मानसिक उच्चार परावाणीतला. यासाठी एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मनातल्या मनात उच्चार. शरीराकडून मनाकडे नेणारा हा उच्चार. याला कोणतंही प्रमाण नाही. चित्तशुद्धीसाठी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया. माझ्या मागोमाग आपण हे बोला. ओंकारं बिंदु संयुक्तम्. ओंकारं बिंदु संयुक्तम्. नित्यं ध्यायन्ति योगिनः. नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव. कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. डोळे अलगद मिटून घेऊया आणि करूया नमन मुद्रा. जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर घेऊन जाऊया आणि आपापल्या क्षमतेने कमरेतून पुढे झुकायला सुरुवात करूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. संपूर्ण लीन भाव भक्तिभाव आपल्या मनामध्ये. 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर अगदी सावकाश हळूहळू कमरेतनं सरळ कपाळ जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर आणि मग ते हळूहळू पुन्हा छातीपाशी येतील. हस्तमर्दन. दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण करायचं आहे आणि नेत्रस्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी उघडे. हरि ओम. 56 ऑलरेडी झालेली आहेत, त्यामुळे आता आपण जास्त लुजनिंग एक्सरसाइज किंवा ज्या काही आहेत त्या आपण उद्यापासून सुरू करूया. तर आज आपल्याला बघायचं आहे थोडंसं ब्रीदिंग कडे आपण लक्ष देऊया. आपण प्राणायाम जो आहे हा दुसऱ्या आठवड्यापासून घेणार आहोत. आपल्याला सूर्यनमस्कार सुद्धा करायचे आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा काही व्हेरिएशन्स आहेत. हे आपण तिसऱ्या आठवड्यापासून आपले सूर्यनमस्कार सुरू होतील. आपण सुरुवात जी आहे ही बेसिक पासून करतो आणि मग हळूहळू आपले आसनं जी आहेत ही ऍडव्हान्स आसनं हळूहळू होतात. म्हणजे आपली जशी क्षमता आहे त्याप्रमाणे आपल्याला ही कृती करायची आहे. तर आज आपण बघूया समान श्वसन कसं करायचं. उद्या आपण दीर्घ श्वसन आणि विभागीय श्वसनाला सुरुवात करणार आहोत. तुम्हाला त्रास होतोय का साधी मांडी घालून बसताना? गुडघ्याचा त्रास आहे का? अँकल? ओके 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 ठीक आहे. मग तुम्ही खुर्चीवर बसलात तरीही चालेल, काही हरकत नाहीये. म्हणजे एक खुर्ची तुम्ही बाजूला ठेवू शकता. समजा प्राणायाम करताना त्रास वाटला तर खुर्चीवर बसलात तरीही चालेल, किंवा खुर्चीवर बसून काही सूक्ष्म व्यायाम केले तरीही चालते, काही हरकत नाहीये. तर आज आपण समान श्वसन बघणार आहोत आणि उद्या आपण दीर्घ श्वसनाची प्रॅक्टिस जी आहे ती करणार. तर समान श्वसन करताना मी काही अंक मोजेन, त्याप्रमाणे आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. ठीक आहे, तर सुरुवात करूया. साधी बैठक घालायची आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. दोन्ही हातांची कोपरं जी आहेत ही आपल्या शरीराच्या जवळ. खांदे थोडेसे मागून एकमेकांच्या जवळ, म्हणजे आपल्या चेस्टचं एक्सपान्शन होतं थोडंसं. बरोबर. मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून घेऊया. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावरती. आपण करतोय समान श्वसन, म्हणजेच इक्वल ब्रीदिंग आहे. तो श्वास सोडून द्या.
एक सहज श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर येईल. 1 2 3 4. संथ गतीने घेतलेला श्वास हळूहळू सोडून द्यायला सुरुवात करूया. पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. 4 3 2 1. कम्प्लिटली ब्रीथ आउट. अजून एक आवर्तन करूया. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर. 1 2 3 4. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात करूया. पोट हळूहळू आतल्या दिशेला जात आहे. 4 3 2 1. कम्प्लिटली ब्रीथ आउट. तिसरा आवर्तन. एक सहज श्वास भरून घेऊया. 1 2 3 4. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून देऊया. 4 3 2 1. आपल्या लक्षात आलं असेल हे समान श्वसन का म्हटलंय, म्हणजे आपण जेवढे अंक मोजताना श्वास घेतलाय तेवढेच अंक आपण मोजताना श्वास सोडून दिलेला आहे. म्हणजे हे झालं इक्वल ब्रीदिंग, समान श्वसन. अजून 3 आवर्तन करायची आहेत आपण आपल्याला. फक्त आता इथे विदाउट काउंटिंग असेल. आपण आपल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडायचा. ठीक आहे, डोळे बंद करूया अलगदपणे. एक सहज श्वास भरून घेऊया सगळेजण. पोट किंचितस बाहेर आलंय. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून देऊया. दुसऱ्या आवर्तनासाठी एक सहज श्वास भरून घेऊया. चेहरा शांत. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून देऊया. लास्ट राउंड. एक सहज श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने घेतलेला श्वास सोडून देऊया. कम्प्लिटली ब्रीथ आउट. तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती. डोळे अलगद मिटलेले आहेत. दोन्ही हात गुडघ्यांवर आहेत. द्रोण मुद्रेमध्ये बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतिबंध तपासून पाहायचा आहे. सुरुवात दोन्ही पायांपासून करूया. आपण साधी बैठक घातलेली आहे. दोन्ही पायांची 5ही बोट, तळपाय, टाच, अँकल, घोट्याचा भाग, पोटऱ्या, गुडघा, मांडी, क्रमाक्रमाने तो भाग आपला आपण शिथिल करून घ्यायचा. दोन्ही हात आपले गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये आहेत. दोन्ही हातांची 5ही बोट, मनगट, कोपर जे शरीराच्या जवळ आहे. दोन्ही खांदे मनाने शिथिल. पाठीचा कणा सरळ आहे. पाठीच्या कण्यामध्ये असलेली 33 मणक्यांची माळ शिथिल. पोटाचे स्नायू, छातीचा भाग शिथिल. आपल्या कंठाचा भाग शिथिल. चेहरा अगदी शांत आहे. कपाळावर कोणतीही आटी नाहीये. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर शिथिल. लक्ष आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे आणि मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट किंचितस बाहेर येत आहे. श्वास सोडताना ते आतल्या दिशेला जात आहे. श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती मी माझ्यात भरून घेत आहे. आणि श्वास सोडताना माझी सगळी शारीरिक, मानसिक अशुद्धी, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता मी सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त होत आहे, चैतन्ययुक्त होत आहे. आणि श्वास सोडत मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे.
स्वतःलाच एक धन्यवाद द्यायचा आहे की आपण आपल्या या नवीन वर्षाची जी सुरुवात आहे ही खूप छान केलेली आहे. स्वतःसाठी आपण हा वेळ दिलेला आहे, त्यामुळे स्वतःला एक मनोमन धन्यवाद. आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी, औषधी विरहित आणि व्याधी विरहित राहण्यासाठी आपण जो हा 1 तास स्वतःला देणार आहोत, त्यासाठी मनामध्येच एक स्वतःसाठी कृतज्ञता भाव, एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर, दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श, आणि करूया 3 मध्यम पट्टीतले अगदी खालच्या स्वरातले खर्ज स्वरातले ओमचे उच्चार. आपण करतोय चॅन्टिंग, ओम चॅन्टिंग. एक सहज श्वास भरून घेऊया, श्वास सोडत उच्चार ओम. दुसऱ्या उच्चारासाठी एक सहज श्वास भरून घेऊया, श्वास सोडत उच्चार ओम. तिसरा उच्चार, एक सहज श्वास भरून घेऊया, श्वास सोडत उच्चार ओम. एक क्षण शांत. विचारांची गती कमी झालेली आहे, श्वासाची गती संथ मंद आणि लयबद्ध झालेली आहे. शांत मन झालेलं आहे. प्रचंड आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये प्रवेश करत आहे. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया. समोर स्क्रीनवर शांती पाठ दिसतोय, गरज असेल तरच डोळे उघडा किंवा माझ्या मागोमाग आपण हा शांती पाठ बोला. सुरुवात करूया. दोन्ही हात जोडलेले आहेत. ओम पूर्णमद पूर्णमिदम् ओम पूर्णमद पूर्णमिदम् पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. अलगद डोळे मिटून घ्यायचे आहे. ओम शांती शांती शांती. आणि करूया नमन मुद्रा. जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. संपूर्ण शरणागत भाव. आजची साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून देत आहोत आणि सावकाश हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. श्वास घेत घेत अगदी सावकाश. श्वास सोडत हळूहळू दोन्ही हात छातीपाशी येतील. हस्तमर्दन. दोन्ही हातांच्या तळव्यांचे एकमेकांवर घर्षण करूया. निर्माण झालेली ऊब संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना, आपले डोळे, नाक, कान, कपाळ, गाल सगळीकडे आपले हे हात फिरवायचे आणि अगदी सावकाश डोळे भरून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. जिथून सुरुवात तिथे शेवट. खूप खूप धन्यवाद. आज आपला वेळ जास्त करून आपलं इन्स्ट्रक्शन देण्यामध्ये आणि याच्यामध्येच गेला. उद्यापासून आपली प्रॉपर साधना आपण सुरू करणार आहोत. लुझनिंग एक्सरसाइज आपले जास्त असणार आहे आणि मग हळूहळू आपली साधना ही सुरू होईल.
ठीक आहे. जर काही अडचण असेल तर तुम्ही नक्कीच मला विचारा. माझ्या ग्रुपवरती नंबर आहेच. ठीक आहे. तर मीटिंग एंड करूया. उद्या संध्याकाळी 5 वाजता आपण भेटणारच आहोत. गुड नाईट आणि भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरी. मीटिंग एंड करते. खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून आणि तुम्ही सगळ्या उत्साही आहात, त्यामुळे खूप मजा येणार आहे हा 1 महिना. धन्यवाद. चला हरिओम. मीटिंग एंड करते.